विद्यार्थी मित्रांनो, पहा आपल्यासमोर एक प्रश्न आहे की पहिलं आदिवासी क्रीडा संमेलन भारतातील कोणत्या राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशात पार पडले आहे? तर आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे लडाख केंद्रशासित प्रदेशामध्ये अशा प्रकारचं पहिल्यांदाच क्रीडा संमेलन पार पडलेलं आहे. जे पहिलं आदिवासी क्रीडा संमेलन आहे जे आपल्या भारतामध्ये लडाख केंद्रशासित प्रदेशामध्ये पार पडलं आहे. तर पाहू त्याविषयी आपण संपूर्ण माहिती. पहिले आदिवासी क्रीडा संमेलन कुठं पार पडले? लडाख केंद्रशासित प्रदेशामध्ये. ठिकाण लडाखच्या कारगिल जिल्ह्यामध्ये. लडाखमध्ये दोन जिल्हे आहेत, लेह आणि कारगिल. आणि लेह काय लडाखची राजधानी आहे. कारगिलमध्ये हे काय झालं आदिवासी क्रीडा संमेलन पार पडलेलं आहे. दिनांक 14 ते 15 नोव्हेंबर 2025 दरम्यान हे क्रीडा संमेलन पार पडले. 200हून अधिक आदिवासी खेळाडू यामध्ये भाग घेतला होता त्यांनी. लडाखमधील पहिले असे संमेलन आहे जे विशेषतः आदिवासी क्रीडाच्या वरती आधारित आहे. म्हणजे आदिवासी लोकांसाठी अशा प्रकारचं पहिलंच क्रीडा संमेलन आयोजित केलेलं आहे. मग उद्देश काय होता? आदिवासी युवकांना क्रीडा क्षेत्रामध्ये प्रोत्साहन देणे आणि त्यांच्यात आत्मविश्वास व ओळख निर्माण करणे हा या क्रीडा संमेलनाचा उद्देश होता. की आदिवासी लोकांना, आदिवासी खेळाडूंना सुद्धा आपल्या क्रीडा घडामोडीमध्ये त्यांना सुद्धा सामील करून घ्यावं आणि त्यांना सुद्धा प्रोत्साहन द्यावं हा त्याचा उद्देश होता. आणि अशा प्रकारचं क्रीडा संमेलन पहिल्यांदाच कुठं पार पडलं? लडाख. आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे लडाख. अशाच प्रकारची जर तुम्हाला चालू घडामोडीची माहिती अजून हवी असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया पुढच्या